नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील किल्ला तलावात आज शुक्रवार दिनांक 13 रोजी सकाळी पाण्यामध्ये एक मृतदेह तरंगताना आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते आणि मार्केट पोलीस ठाण्याला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह बाहेर काढत तपास सुरू केला. ओळख पटवण्याच्या प्रयत्नांनंतर मृत व्यक्तीची ओळख सुभाष सिद्धाप्पा हलगेकर व 39 अशी झाली असून ते मागील 4 दिवसांपासून बेपत्ता होते आणि याबाबत शहापूर पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. घरगुती वादातून 11 फेब्रुवारी रोजी त्यांनी घर सोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पुढील तपास मार्केट पोलीस करत आहेत. खानापूर तालुक्यातील ओलमणी गावची व सध्या शाहूनगर कंगराळी बीके येथे वास्तव्यास असलेल्या एका भाजी विक्रेत्या महिलेने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. गुरुवार दिनांक 5 रोजी बेळगाव शहरामध्ये भाजी विक्री करत असताना तिला रस्त्यावर एक पिशवी सापडली. पिशवी उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये मोठी रोख रक्कम असल्याचं तिच्या निदर्शनास आलं. कोणताही मोह न बाळगता तिने तात्काळ ती रक्कम जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जमा केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रकमेच्या मालकाचा शोध घेऊन आवश्यक पडताळणीनंतर ती रक्कम परत केली असून संबंधित महिलेच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. रामनगर ते आळणावर या मार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांची मालिका अद्याप थांबलेली नसून दररोज 1 ते 2 अपघात घडत असल्याची नोंद आहे. तावरकट्टी येथे रेल्वे लोहमार्गाच्या कामासाठी गुरुवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर मार्ग खुला होताच वाहनांची वर्दळ पुन्हा वाढली. रात्री सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास गोव्यातून हुबळीच्या दिशेने जाणारी हुंडाई क्रेटा नागरगाळी जवळील धोकादायक वळणावर चालकाचा अंदाज चुकल्यानं पलटी झाली. या अपघातात रोहित शिरवी वय 40 आणि केयूत पटेल दोघेही राहणार हुबळी हे जखमी झाले असून त्यांना 108 रुग्णवाहिकेद्वारे रामनगर येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी हुबळी येथे हलवण्यात आले असून घटनेची नोंद लोंढा पोलीस ठाण्यात झाली आहे. वडगाव ओमकार नगर परिसरातील स्मशानभूमीच्या पलीकडील सरकारी खुल्या जागेमध्ये महानगरपालिकेकडून ओला व सुका कचरा एकत्रित केल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सकाळपासून येथे कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या आणि ट्रक सतत ये-जा करत असल्याने रस्त्यावर कचरा सांडत असून तीव्र दुर्गंधी पसरली आहे. आज शुक्रवारी स्मशानभूमी पाठीमागील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली आणि परिसरातील L&T कंपनीच्या प्लॅस्टिक पाईप्सना देखील हानी पोहोचली. अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचा संशय व्यक्त होत असून घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी महानगरपालिकेकडे त्वरित कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची मागणी केली आहे. बेळगाव येथे लक्ष्मी हेब्बाळकर यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून उद्या शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी बेनकानहळ्ळी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे 14,500 वयोवृद्धांसाठी विविध स्पर्धा, संवाद, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित करून त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार, विविध क्षेत्रातील मान्यवर, मठाधीश उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. शहरातील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी ही माहिती दिली. मंत्री हेब्बाळकर यांनी आमदार ते मंत्रिपदाच्या कार्यकाळात सर्व समाज घटकांसाठी काम करत राज्यातील 1,26,00,000 महिलांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. या पत्रकार परिषदेवेळी काडा अध्यक्ष युवराज कदम, अडिवेश इटगी, सुरेश शिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. सीमा भाग ग्रामीण भागामधील 4 युवतींनी सीमा सुरक्षा दलामध्ये प्रवेश मिळवून संपूर्ण जिल्ह्याचा मान उंचवला आहे, ज्यामुळे जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाचा सत्कार करण्यासाठी समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी बेळगाव रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी युवतींना देशसेवेच्या कार्यात प्रामाणिकपणे आणि धैर्याने योगदान देण्याचे मार्गदर्शन दिले.
ग्रामीण भागामध्ये या मुलींच्या यशाचं विशेष कौतुक होत असून त्यांच्या कष्ट आणि आत्मविश्वासामुळे इतर मुलींनाही प्रेरणा मिळत आहे. हे यश सिद्ध करते की कठोर परिश्रम आणि जिद्दीने ग्रामीण भागातील मुलीही मोठी स्वप्ने साकार करू शकतात. वडगाव येथील आनंदनगर दुसरा क्रॉस परिसरातील गटारी ड्रेनेज मिश्रित पाण्यामुळे तुंबले असून अनगोळ, ओमकारनगर आणि समृद्धी कॉलनी येथून वाहणारे घाण पाणी या गटारीत मिसळत आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस प्रचंड दुर्गंधी पसरत असून साचलेलं पाणी शेवटच्या मोकळ्या प्लॉटमध्ये जमा होत असल्यानं समस्या उद्भवत आहेत. यामुळे परिसरातील विहिरी आणि बोरचे पाणी खराब होत असून डासांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. रहिवाशांनी महानगरपालिकेकडे गटारी स्वच्छ करण्याबरोबरच याचे मूळ शोधून ड्रेनेज मिश्रित पाणी गटारीत जाण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे. खानापूर तालुक्यासह बेळगाव, गोवा आणि चंदगड परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थान हब्बनहट्टी येथे महाशिवरात्रीनिमित्त दिनांक 15 व 16 फेब्रुवारी रोजी 2 दिवसीय महायात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त पहिल्या दिवशी काकड आरती, अखंड हरिभजन तसेच स्वयंभू मारुती, श्रीराम सीता, शिवलिंग, विठ्ठल रुक्मिणी आणि गंगापूजन आदी धार्मिक विधी पार पडणार आहेत. रविवारी रात्री 11 वाजता सुरला सत्तरी गोवा येथील तरुण नाट्य मंडळातर्फे चक्रव्यूह या पौराणिक नाटकाचे सादरीकरण होणार आहे. सोमवारी देवास अभिषेक व अन्य धार्मिक कार्यक्रमांसह दिवसभर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून सायंकाळी यात्रोत्सवाची सांगता होईल. भाविकांच्या सोयीसाठी पार्किंग, पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे व्यवस्था, पोलीस बंदोबस्त व विशेष बस सेवा उपलब्ध करण्यात आली असून उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी देवस्थान समितीने विशेष नियोजन केले आहे. बेळगाव जिल्हा फायरिंग रेंज येथे आज शुक्रवार दिनांक 13 रोजी जिल्हा राखीव पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टियर गॅस व ग्रेनेड वापराबाबत विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना अशा साधनांचा योग्य आणि सुरक्षित वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अश्रुधूर शेल हाताळणी, सुरक्षित अंतर राखणे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये जमाव पांगवण्याच्या पद्धती तसेच ग्रेनेड वापरताना खबरदारी घेण्याबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती दिली गेली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण पार पडले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दलाची तयारी अधिक सक्षम व्हावी यासाठी अशा प्रकारची प्रशिक्षण सत्रे नियमितपणे आयोजित केली जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी रामतीर्थनगर येथे एकूण 22 कोटी रुपयांच्या सर्वांगीण विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील 4 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करून पायाभरणी केली. या कार्यक्रमाला युवा नेते अमान सेठ, बुडा आयुक्त शकील अहमद तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते आणि विविध ठिकाणी पूजाविधी करून कामांना प्रारंभ करण्यात आला. या टप्प्यामध्ये रस्ते बांधकाम, गटार व पावसाच्या पाण्याच्या नाल्यांचा विकास तसेच पेव्हर ब्लॉक्स बसवणे आदी कामांद्वारे परिसरातील पायाभूत सुविधा बळकट करण्यात येणार आहेत. फिशरी विभाग कार्यालय परिसर, माजी महापौर NB निर्वाणी यांच्या निवासस्थानाजवळील भाग आणि शिवशक्ती बदावणे येथे भूमिपूजन समारंभ पार पडला. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. तवंदी घाटातील उड्डाणपुलाचे काम गेल्या 2.5 वर्षांपासून सुरू असून सध्या ते अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाच्या प्रकल्पांतर्गत सुमारे 2.5 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल उभारण्यात येत असून हे काम एका खासगी कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. दररोज शेकडो हलकी व अवजड वाहने या मार्गावरून प्रवास करत असल्याने वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढलाय. 2004 साली या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर 6 पदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. सध्या सुमारे 80% काम पूर्ण झालं असून उर्वरित काम लवकर पूर्ण करावं अशी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील चिकोडी तालुक्यातील बांधकाम व इतर असंघटित कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार कामगार संघटनेने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेने म्हटले आहे की महाराष्ट्र सीमेवर असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत असला तरी राज्याबाहेरील शिक्षण घेतल्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेमध्ये अडथळे येतात. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले असून या कामगार कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमजोर आहे. संघटनेने प्रशासनाकडे कामगार कार्डवरील सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे, आरोग्य सुविधा पुरवणे, घर बांधणीसाठी 5 लाख रुपये मंजूर करणे आणि शिष्यवृत्ती प्रक्रियेसाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी केली आहे. या निवेदनासंदर्भात प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलनाची तयारी संघटनेने दर्शवली आहे. चिकोडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय सध्या सर्वसामान्यांच्या लुटीचे मुख्य केंद्र बनले आहे. या कार्यालयात अनधिकृत व्यक्तींचा हस्तक्षेप इतका वाढला आहे की हे बाह्य लोक चक्क जबाबदार अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स हाताळत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरद हस्तामुळेच हा अंधेर नगरी कारभार सुरू असल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशा प्रकाराची वरिष्ठांनी तात्काळ दखल घेताना हा गैरप्रकार रोखावा तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकातून करण्यात येत आहे. निपाणी ग्रामीण पोलिसांनी गांजा विक्री प्रकरणी मुरगुड येथील एका युवकास अटक केली आहे. विजय विलास भोवी वय 27 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून कोंडणी क्रॉस येथे ही कारवाई करण्यात आली आहे. मुरगुडहून कोंडणी क्रॉस मार्गे ओढणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तो गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी आणि सहकारी RI मेलगडे यांनी सापळा रचला. कारवाई दरम्यान आरोपीकडून सुमारे 25,000 रुपये किमतीचा 507 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. ऑल इंडिया फेडरेशन युनियनतर्फे कामगारांच्या गळचेपीच्या धोरणाविरोधात 1 एप्रिल रोजी लोकसभेमध्ये ठराव मांडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काल गुरुवारी दिनांक 12 रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला प्रतिसाद देत कणगला येथील लेटेक्स फेडरेशन युनियन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SC/ST संघटनेच्या वतीने स्थानिक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध करत विविध घोषणा दिल्या. त्यानंतर पुढील आंदोलनात सहभागी होण्यासाठी कामगार बेळगावकडे रवाना झाले. यावेळी जनरल सेक्रेटरी संतोष एडनाईक यांनी प्रस्तावित विधेयकामुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येणार असल्याचा आरोप करत संघटितपणे विरोध करण्याचे आवाहन केले. या निदर्शनावेळी अध्यक्ष नागेश सातेरी, आबास अली, अशोक सराफ, SS केरीमणी यांच्यासह इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. भरतेश शिक्षण संस्था संचलित DYC भरतेश हायस्कूलची विद्यार्थिनी अंजली पाटील हिने 70+ वजनी गटामध्ये मणिपूरमध्ये झालेल्या 69व्या राष्ट्रीय शालेय खेळामध्ये रौप्य पदक प्राप्त केले आहे. तिने पश्चिम बंगाल, दिल्ली, राजस्थान आणि मणिपूर येथील प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून विजेतेपद पटकावले. अंजली ही मतिवडे, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव येथील शेतकरी कुटुंबातील उमेश पाटील यांची मुलगी आहे. तिच्या यशाबद्दल भरतेश शिक्षण संस्थेचे सचिव विनोद दोड्डनावर आणि व्यवस्थापक मंडळाने तिचे अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक MB चौगुले, ज्येष्ठ शिक्षक MB बखेडी आणि क्रीडा शिक्षक PY कामल यांचे मार्गदर्शन लाभले आहे. निपाणी येथील हेस्कॉम परिसरातील श्री गणेश मंदिराचा 7वा वर्धापन दिन अभिषेक व पूजा AWE सुरेश B तहसीलदार यांच्या हस्ते सकाळी संपन्न झाला. त्यानंतर महाआरती पार पडली, ज्यामध्ये हेस्कॉमचे अधिकारी अक्षय चौगुला यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, तर हेस्कॉम कार्यालयाच्या स्टाफने यावेळी विशेष परिश्रम घेतले. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रमामध्ये भाविकांची मोठी उपस्थिती आणि उत्साह दिसून आला.
बेळगाव येथील टिळकवाडी परिसरातील आरपीडी कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे आणि बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित 6व्या मिस्टर आरपीडी टॉप 5 बेस्ट फिजिक शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये संकेत सुरुतेकर याने मिस्टर आरपीडी हा किताब पटकावला। स्पर्धेमध्ये अनंत कामू याने बेस्ट पोजर हा किताब मिळवत आपली छाप पाडली। आरपीडी महाविद्यालयाच्या आजी माजी शरीर सौष्ठवपटू विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली। मंगळवारी KM गिरी सभागृहामध्ये ही स्पर्धा उत्साहात पार पडली। उद्घाटन समारंभास महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व आयुष फिटनेसचे संचालक अश्विन कुमार निंगण्णावर, असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच जयदीप सिद्धनावर तसेच RCU बेळगावचे क्रीडा संचालक डॉक्टर जगदीश गस्ती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।